नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे उन्हाळी वाळवणातील सर्वांच्या आवडीचा पापड म्हणजे तांदळाच्या पिठाचे पापड। तर ते कसे बनवायचे आणि प्रमाण किती घ्यायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे। आता या वाटीनेच आपण तांदळाचे पीठ मोजून घेणार आहे। आता या वाटीने आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे दुसरे एक भांडे घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण त्या वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवूया आणि त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे। आता या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता याच्यासाठी पाण्याचं प्रमाण असं ठेवायचं आहे, तुम्ही जितकं ज्या वाटीने पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने तितकंच पाणी आपण घ्यायचं आहे। आता हे पाणी मी गॅसवरती उकळत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 सपाट चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे। इथे मी अर्धा चमचा पापड खार घातलेला आहे। त्यानंतर त्या चमच्याने अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तीळ, ओवा हे देखील घालू शकता। आता या पाण्याला अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये हे उकळलेलं पाणी घालायचं आहे। आता उकळलेलं पाणी या पिठामध्ये घालून चमच्याने हे पीठ त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे गरम असतानाच व्यवस्थित असं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स झालं की याच्यावरती आपण झाकण झाकून साधारण 10 मिनिटे वाफ काढून घेणार आहे। आता पीठ मी व्यवस्थित इथं मिक्स केलेलं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून मी साधारण 10 मिनिटे इथे वाफ काढून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर आपल्या या पिठाला व्यवस्थित अशी वाफ बसलेली आहे आणि पीठ देखील थोडंसं थंड झालेलं आहे। आता चमच्यानेच परत एकदा हे पीठ व्यवस्थित असं हलवून मोकळं करून घ्यायचं आहे। पीठ अजून देखील गरम आहे, त्यामुळे मी चमच्यानेच जितकं होईल तितकं असं मोकळं करून घेत आहे। आता इथे मी बऱ्यापैकी व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता पीठ कोमट देखील झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही हातानेच असं मळून दाबून घेऊ शकता। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ अशा पद्धतीनं आपण दाबून घ्यायचं आहे आणि या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा गोळा तयार झाल्यानंतर मध्ये एक असं या पद्धतीनं होल पाडून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे गोळा करून त्याला मध्ये होल करून घ्यायचा आहे। याच पद्धतीनं मी बाकीच्या सर्व पिठाचे असे गोळे करून घेणार आहे। तर इथे माझे त्या सर्व पिठाचे या पद्धतीने गोळे करून तयार झालेले आहेत। आता हे आपण ज्या चाळणीमध्ये मोदक शिजवतो त्या चाळणीमध्ये हे गोळे मी काढून घेतलेले आहेत। आता गॅसवरती मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं। आता त्याच्यावरती ही पिठाची चाळण याच्यावरती ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण झाकून बरोबर 20 मिनिटे आपण हे पीठ शिजवून घेणार आहे। सुरुवातीला 5 मिनिटे गॅस फुल्ल ठेवायचा आहे, त्यानंतर मीडियम गॅसवरती 20 मिनिटे हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। 20 मिनिटांमध्ये आपलं पीठ व्यवस्थित असं शिजतं। आता 20 मिनिटांनंतर हे बघा, तुम्ही पाहू शकता इथं आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे। आता पापड बनवण्यासाठी तुमचं पीठ जितकं व्यवस्थित शिजेल तितके आपले पापड छान येतात, चिरत नाहीत। आता पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे, ते गोळे आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता मी सुरुवातीला उलतानानेच हे असे गोळे कट करून घेतलेले आहेत। याच पद्धतीनं सर्व गोळे कट करून घ्यायचे आहेत।
तर आता अशा प्रकारे इथे सर्व गोळे कट करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे जो मॅशर असतो त्या मॅशरने हे पीठ सर्व असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ सर्व एकजीव होईल. आणि जितकं तुम्ही पीठ व्यवस्थित असं मॅश कराल तितके आपले पापड छान येतील, अजिबात चिरणार नाही. त्यामुळं पीठ आपलं पूर्ण असं व्यवस्थित करायचं आहे आणि पिठाच्या सर्व गाठी अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपलं सर्व पीठ व्यवस्थित असं मॅश करून झालेलं आहे आणि पीठ बऱ्यापैकी थंड देखील झालेलं आहे. पूर्ण पीठ थंड होऊ द्यायचं नाही, कोमट असतानाच हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे हाताने पीठ आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळत असताना आपलं पीठ जोपर्यंत अगदी मऊसूत होत नाही तोपर्यंत आपण हे असंच मळत राहायचं आहे. तर साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर अशा पद्धतीनं आपलं पीठ अगदी मऊसूत असं मळून तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपलं हे पीठ अगदी मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे. आता त्या पिठातला एक मोठा गोळा आपण साईडला काढून घेणार आहे आणि हे पाहू शकता अगदी आपलं पीठ एकदम सॉफ्ट असं मळलेलं आहे. आता या पिठाचे छोटे छोटे आपण पापड लाटण्यासाठी गोळे काढून घेणार आहे. अशा पद्धतीनं एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा गोल करून आपण हे पापड लाटण्यासाठी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मी इथे त्या पिठाचे 4 गोळे असे तयार करून घेतलेले आहेत. आता या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा पोळपाटावरती ठेवून व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे. आता या गोळ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता जे पापड लाटायचं लाटणं असतं त्या लाटण्याने मी हे पापड व्यवस्थित असा लाटून घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा पापड अशा पद्धतीनं आपण लाटून घ्यायचा आहे. सर्व बाजूनी एकसारखा असा आपण हा पापड लाटून घ्यायचा आहे. तर इथे आपला बऱ्यापैकी पातळ असा पापड लाटून तयार झालेला आहे. आता या पापडाचे काठ व्यवस्थित आलेले नाहीत, म्हणून त्यासाठी इथे काय करायचं आहे, मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटने हा पापड व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या पापडावरती ठेवून आपण ती प्लेट त्याच्यावरती दाबून घ्यायची आहे आणि पापड असा कट झाला की आपण साईडच्या कडा साईडला काढून घेणार आहे. आणि हे बघा, अगदी आपला व्यवस्थित असा गोलाकार पापड तयार झालेला आहे. असं केल्यामुळे आपले पापड दिसायला देखील छान दिसतात आणि सर्व पापड एका साईडचे तयार होतात. त्यामुळे मी एका प्लेटने असे पापड कट करून घेणार आहे. तर आता हे पापड एका प्लेटमध्ये आपण साईडला ठेवूया. तर याच पद्धतीने मी बाकीचे देखील पापड तयार करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे माझे इथे बऱ्यापैकी सर्व पापड लाटून तयार झालेले आहेत. आता हे पापड मी एका प्लास्टिकच्या कागदावरती व्यवस्थित असे पसरून घेणार आहे. आता हे पापड व्यवस्थित असे पसरून फॅन खालीच एक दिवस सुकवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं या कागदावरती माझे सर्व पापड पसरून झालेले आहेत. आता हे पापड मी एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये व्यवस्थित असे वाळवून घेतलेले आहेत. हे बघा, वाळल्यानंतर आपले पापड अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहेत, कुठेही चिरले हे नाहीत.
तर आता हे पापड तुम्हाला तळून देखील दाखवते। तर कढईमध्ये तेल व्यवस्थित असं गरम करून हे पापड आपण तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही हे पाहू शकता, अगदी तिप्पट चौपट हे पापड तेलामध्ये फुलतात। तर तुम्हाला ह्या तांदळाच्या पिठाच्या खिचिया पापडची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील।